मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, राजकारणातील सारी पाटावरच्या सोंगट्या जशा बदलतात तसेच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्याची भूमिकाही बदलत राहतात. हे अनेकदा पाहायला मिळते. जवळपास तसंच काही मंगळवारी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. गेल्या 2.5 वर्षात ज्यांनी एकमेकांचे चेहरेही पाहिले नाहीत, सातत्याने एकमेकावर आरोपांच्या फेरी झाडल्या, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देत एकमेकांची भेट घेतली. अर्थात भेट राजकीय संस्कृतीचा एक भाग असला तरी यामुळे या दोघांमध्ये हात मिळवणे होणार नसल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. काही झालेच तर ते म्हणजे या शिवसेनेत अस्वस्थ निर्माण होईल, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे मंगळवारी अधिवेशनाला उपस्थित होते. अधिवेशनात आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ठाकरे त्यांच्या दालनात पोहोचले. मात्र त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या भेटीत ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ दिला. यावेळी आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत होते. भेटी दरम्यान बंद दरवाजाआड दोन्ही नेत्यांमध्ये 6 ते 7 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली. नार्वेकर यांच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय होते, पण उद्धव ठाकरे यांनी त्या दिशेंना पाहिलेले नाही. ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात असतानाच तिथे शिवसेनेचे शंभूराजे देसाई आणि आशिष जयस्वाल आले होते. मात्र हे लगेचच दालनातून बाहेर पडले. तर ही होती मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबद्दलची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.